नमस्कार मित्रांनो, आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. पहिलीच बातमी येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आले सोन्याचे दिवस. कांद्याला मिळतोय 6,500 रुपये असा भाव. पुढची बातमी येत आहे. कापसाच्या भावामध्ये झाली सुधारणा. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. क्विंटल मागे 7,300 रुपये असा भाव. पुढची बातमी आहे. सिन्नर तालुक्यामध्ये 20 हेक्टर हजारवर रब्बीची पेरणी. पुढची बातमी आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करा, शरद पवार. पुढची बातमी आहे. महायुती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 6,000 रुपये असा भाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सभेमध्ये आश्वासन. पुढची अपडेट आहे. ऊसतोड मजुरांची रक्कम भरल्याशिवाय गाळप हंगाम नाही. पुढची बातमी आहे. अमोल कोल्हे म्हणाले, भाजप हे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं खोटं आश्वासन देत आहे. पुढची बातमी आहे. मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. सध्याला कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने नाना पटोलेंची मोदींवर सडकून टीका. कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीमध्ये. ओल्या कांद्याला 600 रुपयांची घसरण पुन्हा पाहायला मिळाली. पुढची बातमी आहे. परभणी बाजार समितीमध्ये कापूस नोंदणीला सुरू. कापसाला मिळतोय प्रति क्विंटल 7,300 रुपये भाव. पुढची बातमी आहे. सोयाबीनला भाव नाही. शेतकऱ्यांची पूर्णपणे मदार आता कपाशीकडे. पुढची अपडेट येत आहे. अमित शहांना भेटलोय. 4 दिवसात सोयाबीनला म्हणाव असा भाव मिळणार. भाजपच्या नेत्यांचा भरसभेत घोषणांचा पाऊस. पुढची अपडेट आहे. हरभऱ्याबरोबर आता रब्बी हंगामामध्ये ज्वारीबरोबर गव्हाची पण वाढ पाहायला मिळत आहे. पुढील अपडेट आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त दर मिळाले, 4,051 रुपये. पुढची अपडेट आहे. राज्यामध्ये पुन्हा येणार महायुतीचं सरकार, ओपनिल पोल जाहीर. पुढील अपडेट आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा गद्दारांना योग्य धडा शिकवा, उद्धव ठाकरेंची जहरी टीका. पुढील अपडेट आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप त्याच आता लाडक्या बहिणी झाल्यात. वाशिमच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंची टीका.